विमुख शिखर से धारा धाये राधा हरि सम्मुख लाए। बांसुरिया हरि सांवरिया की राधा गोरी सुन भाए। बाजे मुरलिया बाजे रे बाजे मुरलिया बाजे। खास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रंगगंध कलासक्त न्यास प्रस्तुत जादू अशी घडेही हा संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जादूभऱ्या चालींचा एक छानसा मागोवा घेणारा एक फार सुंदर असा कार्यक्रम घेऊन आज आपण सगळे इथे एकत्र जमलो आहोत। आणि ह्या कार्यक्रमामध्ये मी अभिजित पंचभाई आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो। श्रोते हो, फार पूर्वीचं एक गाजलेलं माणिकताईंच्या आवाजातलं गाणं आहे बघा। शरदाचे चांदणे मधुबनी फुलला निशिगंध वाजवी पावा गोविंद। का मला हे आठवलं असेल? सरळ आहे, शरदाचं चांदणं आता आपल्या सर्वांवर बरसत आहेच आणि पावा वाजवणारा गोविंद आज भूमिका ज्यांनी साकारली आहे ते आहेत श्रीनिवास खळे आणि त्यांच्या सुरांची बासरी आपल्या सर्वांच्या मनात इथून पुढचा काही वेळ रुंजी घालत राहणार आहे। त्यामुळे आपल्या मनाच्या मधुबनातला निशिगंध फुलू द्या, बहरू द्या, त्याचा सुगंध असं म्हणतात दरवळेल अशी व्यवस्था आपण आपल्या मनाने करूयात आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात। आणि वैशिष्ट्य आपल्या लक्षात आलं का? आजची गीतं फक्त तानपुऱ्याच्या साथीने आपल्या समोर सादर होत आहेत, कारण आपल्याला वाद्यमेळाचा गोंगाट नकोय। आपल्याला खळे काकांच्या संगीताची जादू आणि ज्या शब्दांना त्यांनी खुलवलं त्याची जादू आणि दोघांचा मिळून आपल्या मनावर, शरीरावर, चित्तवृत्तीवर आणि संपूर्ण आयुष्यावर होणारा परिणाम किती जादूभरा झाला याची आठवण करून देण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करणार आहोत। चला तर मग पुढच्या गीताकडे वळूयात। आता आपण ज्या गीताबद्दल बोलणार आहोत तो काळ आहे 1956चा। त्यावेळी भावसंगीतावर प्रामुख्याने खळे काकांच्या संगीताची जादू आणि तिची मोहिनी ठामपणाने पसरली। भावसंगीताला एक वेगळी दिशा, एक वेगळा आयाम त्यावेळेला मिळाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि त्याचं एक महत्वाचं कारण होतं, सुरांच्या या जादूगाराला तसाच एक हरहुन्नरी शब्दांचा जादूगार भेटला। अर्थातच आपण ओळखलं असेल कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर। मंडळी, तो काळ असा होता की भावसंगीत त्या मानाने चांगल्यापैकी रुजायला लागलं होतं, बहरायला लागलं होतं, पण तरीही मुक्त विहार, भावनांचा मुक्त विहार तोपर्यंत भावसंगीतातून तितका होत नव्हता। भावना म्हणजे प्रामुख्याने स्त्री पुरुषांमधील भावनांचा आविष्कार असं म्हणूयात आपण। आणि अशा वेळेला एक तबकडी आली बाजारात आणि तिच्यामध्ये दोन अतिशय वेगळेच कलाकार त्यांचे सूर घेऊन आले। हे दोन्ही कलाकार अमराठी होते।
पण त्यांचे उच्चार, त्यांचं गायन याच्यामध्ये त्यांचं अमराठीपण कोणाला जाणवलंच नाही. याला कारण होतं फार दर्जेदार, साधे सोपे सुंदर शब्द आणि त्याला तितकंच तोलामोलाचं, मन मोहून टाकणारं संगीत. आणि एक गाणं लोकांच्या कानावर त्यावेळेला आरूढ झालं. हात तुझा हातातून धुंद ही हवा. पण जादू केली ती त्या तबकडीवरच्या दुसऱ्या गीताने आणि भावसंगीताला एका अचाट उंचीवर या गीताने नेऊन ठेवलं. नॉर्मली असं आम्ही बघतो की भावसंगीताच्या कार्यक्रमाचा शेवट या गीताने केला जातो, पण आपण आज सुरुवात या गीताने करणार आहोत, कारण इथून भावसंगीताची खळे काकांच्या भावसंगीताची जादू रसिक मनावर आरूढ झाली. शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातून. शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातून. चंद्र आहे स्वप्नवाहे धुंद या गाण्यातून. आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या. मिसळून डोळे पहा तू अशी जवळी राहा. तू अशी जवळी राहा. मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला. मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला. तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला. तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला. अंतरीचा गंध माझ्या, अंतरीचा गंध माझ्या. आज तू पवना वहा, तू सा जवळी राहा. तू सा जवळी राहा. लाजऱ्या माझ्या फुलारे गंध हा बिलगे जीवा. लाजऱ्या माझ्या फुलारे गंध हा बिलगे जीवा. अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे ही हवा. अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे ही हवा. भारलेल्या या स्वरानी भारलेला जन्म हा. तू अशी जवळी राहा. तू अशी जवळी राहा.
शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा तू अशी जवळी राहा तू असा जवळी राहा तू अशी जवळी राहा तू असा जवळी राहा बघितलं रसिक हो, 56 सालचं हे गीत होतं. आज जवळजवळ 65 वर्ष झाली आहेत, तरी या गीताचं, त्याच्या संगीताचं गारुड आपल्या मनावरनं यत्किंचितही कमी झालेलं नाही. सुरुवातीला हे गीत गायलं होतं सुप्रसिद्ध गायक अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी. पण लक्षात आलं का तुमच्या, कार्यक्रम कुठलाही असो, गायक गायिका कुठलेही असोत, गीताची गोडी तशीच टवटवीत आहे. आपापल्या परीने सर्वच गायकांनी या गीताला एकदा तरी गायचा प्रयत्न केलाच असणार आहे. आज आपल्या समोर हे गीत फार सुंदररित्या सादर केलं आपल्याच परिवारातील सौभाग्यवती संगीता सोनवणे आणि श्रीयुत महेश सोनवणे यांनी. काळ पुढे सरकत होता तेव्हा खळे काकांना एका चित्रपटाला संगीत देण्याची संधी आली. त्यांनी ती स्वीकारली. सुरुवातीच्या काही घडामोडींमध्ये काम चालू असताना त्यांच्या समोर 2 गीतं आली आणि त्यांना खूप आनंद झाला, कारण ती गीतं लिहिली होती शब्दप्रभू गदिमा यांनी. फार सुंदरच होती ती गीतं. त्यामुळे खळे काकांनी ताबडतोब त्याचं काम करायला सुरुवात केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या दोन्ही गीतांच्या चाली तयार होत्या. पण या मधल्या काळामध्ये काही प्रसंग, काही कारणं अशीच घडली की त्यामुळे चित्रपटाचा निर्माताच बदलला. निर्माता बदलला म्हणून त्यांनी आधी असलेले लक्ष्मीपूजन हे नाव बदलून त्या चित्रपटाचं नाव केलं सुखाचे सोबती. आणि खळे काका संगीतकार होते, त्याच्याऐवजी तिथे बदलून आले वसंत पवार. आणि आधी 2 गीतं लिहिली गेली होती, त्यातलं एकच गीत घ्यायचं ठरलं. ते गीत त्या चित्रपटात घेतलंही गेलं. काही प्रमाणात ते गीत गाजलंही. परंतु गदिमांना मात्र खळे काकांच्या चाली फार आवडल्या होत्या. त्यामुळे या गीतांचीही सुद्धा रेकॉर्ड निघालीच पाहिजे असं म्हणून त्यांनी HMV तर्फे याची रेकॉर्ड काढूयात असं सुचवलं. अर्थातच छान संधी होती, त्यामुळे खळे काकांनी सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना घेऊन ही दोन्ही गीतं रेकॉर्ड केली. त्यातलं एक गीत होतं गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, किती सुंदर शब्द. आणि दुसरं गीत होतं तेही असंच ज्याने इतिहास रचला. तेच गीत आता आपल्या समोर सादर करते आपल्या परिवारातली एक छोटी गायिका दुर्वा जगदाळे. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते, कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते, कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक. कोणी न त्यास घे खेळावयास संगे, कोणी न त्यास घे
खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे दावूनी बोट त्याला म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक पिल्लास दुःख भारी होळे रडे स्वताशी भावंडना विचारी सांगेल ते कुणाशी जेते तयास तोची दावी उगाच धाक होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक स्वतःत असलेल्या राजहंसाची खळे काकांना फार सुरुवातीपासून ओळख होतीच. त्यामुळेच एका तळ्यात होती सारखं सुंदर गीत फार वेगळ्या पद्धतीने वेगळ्या सुरांनी त्यांनी आपल्या समोर पेश केलं. पण बालगीतांचा सुद्धा खळे काकांच्या संपूर्ण कारकिर्दीत एक मोठा वाटा आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. 1954 साली पहिल्यांदा जेव्हा पाडगावकरांनी खळे काकांसाठी एक गीत लिहून दिलं, ते सुद्धा एक बालगीतच होतं बरं का. पुढे ते गीत आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलं. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. आणि हे गीत आकाशवाणीसाठी त्यावेळेला अतिशय लहान असलेल्या आणि पुढे एक ज्येष्ठ अभिजात संगीत गायिका म्हणून नावारूपाला आलेल्या श्रुती सडोलीकर यांनी गायलं होतं. पुढे कारकिर्दीतल्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आशा भोसलेंकडून खळे काकांनी खूप छान छान भावगीतं गाऊन घेतली. टप 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 काय बाहेर वाजतंय ते पाहू, गोरी गोरी पान, रुसला मजवरती कान्हा रुसला मजवरती, अशी छान छान गीतं त्याच्यामध्ये होती. आशाबाईंच्या आवाजाची ही खासियत होती की ज्या भूमिकेत ज्या वयाच्या नायिकेत त्यांचा आवाज घातला जाईल त्याच वयाच्या त्या होऊन जायच्या. त्यांचं उच्चारण सादरीकरण त्या वयाला अनुसरून यायचं. आणि ही गोष्ट खळे काकांनी फार सुंदर हेरली आणि ही सगळी छान भावगीतं त्यांनी आशाबाईंकडून गाऊन घेतली. आता त्यातलंच एक बऱ्याच वर्षात कदाचित तुम्ही आम्ही ऐकलं नसेल असं एक गोड असं बालगीत आपल्या समोर आपल्यातलीच अजून एक छोटी गायिका सई जोशी सादर करते. नको ताई रुसो कोपऱ्यात बसू, नको ताई रुसो कोपऱ्यात बसू, येऊ दे ग गालात खुदकन हसू, येऊ दे ग गालात खुदकन हसू, नको ताई रुसो कोपऱ्यात बसू. इबल्याशा नाकावर मोठा मोठा राग, इबल्याशा नाकावर मोठा मोठा राग, देऊ काय तुला हवे ते गमाग, देऊ काय तुला हवे ते गमाग, नवरा हवा की लठ्ठ हवे सासू,
नको ताई रुसू कोपऱ्यात बसू येऊ दे ग गालात खुद कन हसू नको ताई रुसू कोपऱ्यात बसू बाहुलीच्या लग्नाचा खेळ गडे खेळू बाहुलीच्या लग्नाचा खेळ गडे खेळू लग्नात बुंदीचे लाडू तावळू लग्नात बुंदीचे लाडू तावळू नवीन कपड्यात छान छान दिसू नको ताई रुसू कोपऱ्यात बसू येऊ दे ग गालात खुद कन हसू नको ताई रुसू कोपऱ्यात बसू चांदीचे ताट तुला चंदनाचा पाट चांदीचे ताट तुला चंदनाचा पाट केशरी भात केला आहे मोठा थाट केशरी भात केला आहे मोठा थाट ओठात आले बाई लडी बाळ हसू नको ताई रुसू कोपऱ्यात बसू येऊ दे ग गालात खुद कन हसू नको ताई रुसू कोपऱ्यात बसू. धन्यवाद. खळे काकांनी बालगीतं जितकी मनापासून संगीतबद्ध केली, जितक्या सौंदर्यपूर्ण अभ्यासू वृत्तीने संगीतबद्ध केली, तितकीच अत्यंत आशयघन अशी गीतं सुद्धा त्याच समरसतेने, त्याच अभ्यासपूर्णतेने आणि त्याच सौंदर्यपूर्ण दृष्टीने त्यांनी संगीतबद्ध केली. आणि याचा तुम्हा आम्हा सर्वांना माहिती असलेला एक मोठा पुरावा आहे. कुठला बरं? अर्थातच अभंग तुकयाचे हा अल्बम. ही सुद्धा खळे काकांची एक फार विलक्षण जादू आहे असंच म्हणायला हवं. हे माझं ठाम मत आहे. लताबाईंचा फार मोठा वाटा या संपूर्ण अल्बम मध्ये असलाच तरी सुद्धा तुकाराम महाराजांचे शब्द आधी अभ्यासून समजून घेऊन मग त्याला गेय अशी चाल बांधणं हे येरागबाळ्याचं काम नाहीये. आणि खुद्द लता दिदींनी ही जबाबदारी स्वीकारावी म्हणून खळे काकांना विनंती केली आणि त्यानुसार अतिशय परिश्रमाने संपूर्ण तुकारामाची गाथा पालथी घालून त्यातून काही 50 अभंग निवडून त्यानंतर अनेक ज्येष्ठ साहित्यिकांना विनंती करून त्यातले निवडक अभंग करत 20 अभंग शेवटी वेगळे काढले गेले. आणि त्यानंतर पहिल्या 10 चाली लता दिदींना ऐकवल्यानंतर त्या म्हणाल्या, बास आत्ता एवढंच करूयात. त्या उरलेल्या 10 चालींचं काय झालं असेल याची रुखरुख मनाला लागतेच, पण ती आपण बाजूला ठेवूयात आणि अभंग तुकयाचे बद्दलचा एक छानसा अनुभव इथे एकत्र ऐकूयात. एका गीताचं रेकॉर्डिंग चालू असताना त्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गझल गायिका, सुप्रसिद्ध गझल गायिका बेगम अख्तर एकदा खळे काकांना भेटायला आल्या आणि त्यावेळेला चालू असलेलं एक गीत त्यांनी ऐकलं. खळे काकांनी त्यांना ते ऐकवलं आणि ऐकता क्षणी अख्तरीबाई शांत आणि काहीशा कासावीस होऊन गेल्या आणि खूप कौतुक केलं खळे काकांचं आणि म्हणाल्या, कसं सुचतं तुम्हाला हे, किती सुंदर सूर तुम्ही याला दिलेत. खळे काकांनी सहज अगदी उत्सुकता म्हणून विचारलं, बाईसाहेब तुम्हाला यातलं काय समजलं, कारण मराठी रचना आहे. तेव्हा बेगम अख्तर म्हणाल्या, कुणीतरी अत्यंत कासाविशीने कुणाला तरी हाक घातलेली आहे आणि ती व्यक्ती भेटत नाही म्हणून अतिशय कातर होऊन हे गीत सादर केलंय असं मला वाटलं. कुठलं असेल ते गीत? भेटी लागी जीवा लागलीचे आस. ही जादू होती खळे काकांच्या सुरांची. लताबाईंचा आवाज, त्यांचं म्हणणं आहेच, पण लताबाईंना इतकं समरसून गावंसं वाटेल यासाठी खळे काकांची जादू त्यांच्यावरती परिणामकारक होणं आवश्यक होतं.
तेव्हा आता या अभंग तुकयाचे या अल्बम मधीलच सुरुवातीचा अभंग जो रूपाचा अभंग आहे, ध्यानासाठी वापरला जाईल असा अभंग आहे, तो ऐकूया. आपल्या समोर सादर करते ऋतुजा केंज. बघा, अभंगांना चाली देणं फार सोपं काम नाहीये. त्या अभंगाची संपूर्ण माहिती असणं महत्वाचं नाही, तर त्याचा स्पर्श होणं महत्वाचं आहे. आणि तो स्पर्श खळे काकांना होऊ शकत होताच, पण त्यांना झालेला स्पर्श ते आपल्यालाही त्यांच्या सुरांमधून करून देऊ शकत होते. ही त्यांची जादू. जसं लताबाईंना घेऊन त्यांनी अभंग तुकयाचे केला ना, तसंच पुढे स्वरभास्कर पंडित भीमसेनजी जोशी यांना घेऊन त्यांनी अभंगवाणी केली. वास्तविक पाहता पंडितजी प्रसिद्ध आणि खूप थोर असे अभिजात संगीत गायक, पण त्यांच्याकडनं सुगम गायन गाऊन घेणं हा एक फार मोठा टप्पा किंवा एक फार मोठं अवघड काम खळे काकांनी आणि राम भाटकांनी इतकं लीलया पार पाडलं की आपण आज अभंगवाणी म्हटलं की आपल्याला फक्त पंडितजी आठवतात. बरोबर आहे ना? खळे काकांनी कुठल्या कुठल्या गोष्टीवरती त्यांच्याकडून काम करून घेतलं असेल आपल्याला कदाचित कळणारही नाही. पंडितजींच्या योग्यतेला, त्यांच्या स्थानाला पूर्णपणे शरण जाऊन एक गोष्ट मी इथे व्यक्त करू इच्छितो. पंडितजींच्या गायनातील एक छोटीशी गोष्ट होती की त्यांनी गाताना उच्चारलेले शब्द सहसा पटकन कळून येत नाहीत, पण ज्यावेळेला सुगम गीत गायचं त्यावेळेला हे तर चालणार नाही. त्यामुळे त्यातली सुद्धा सुगमता त्यांना शिकवून त्यांच्याकडून करून घेणं हे खळे काकांसारख्या एका तपस्वी माणसाला जमू शकतं. ऋषी तुल्य असं हे संगीतातलं व्यक्तिमत्व जेव्हा गाणं शिकवायला पंडितजींकडे जाईल त्यावेळेला पंडितजी अक्षरशः त्यांच्या पायाला हात लावून
त्यांना नमस्कार करून एखाद्या लहान विद्यार्थ्यासारखा अभ्यास करून ती चाल आत्मसात करायची. तेव्हा कुठे जाऊन आपल्याला खळे काकांच्या या जादूभऱ्या संगीताची एक वेगळी ओळख स्वरभास्करांच्या आवाजातून झाली. आता आपल्या समोर पंडितजींचा एक सुंदर अभंग सादर करतायत श्रीयुत महेश सोनवणे. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घावा. अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भाव बंधू यामा पाश, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घावा. विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्व सिद्धी, विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्व सिद्धी, विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्व सिद्धी, लागली समाधी विठ्ठल नामे, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घावा. विठ्ठलाचे नाम, विठ्ठलाचे नाम, घेता झाले सुख, विठ्ठलाचे नाम, घेता झाले सुख, विठ्ठलाचे नाम, विठ्ठलाचे नाम, घेता झाले सुख, विठ्ठलाचे नाम, घेता झाले सुख, विठ्ठलाचे नाम, घेता झाले सुख, गोडावले मुख, गोडावले मुख, गोडावले मुख, तुका म्हणे विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घावा. विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घावा, विठ्ठल चित्ती घावा, विठ्ठल चित्ती घावा. आपल्या सुरांची मोहिनी रसिकांवर घालता घालता आशीर्वाद स्वरूप होऊन अनेक उभरत्या कलाकारांसाठी सुद्धा खळे काकांनी खूप काम केलंय. नवीन नवीन पाय रोवणाऱ्या कलाकारांसाठी एवढ्या मोठ्या संगीतकारांनी काम करणं आणि तेही इतक्या उच्चतेचं काम करणं हे खळे काकांसारख्याच अतिशय तरल स्वभावाच्या आणि मनस्वी कलाकारालाच साधू शकतं. मगाशी आपण बालगीतांबद्दल बोलत होतो, त्यालाच
पुढे जाऊन इथे आता मी सांगू इच्छितो की त्या काळी बाल कलाकार किंवा बाल कलाकारांसाठी आवाज देणारी एक छोटी मुलगी होती, जिचं नाव होतं सुषमा श्रेष्ठ. तिच्यासाठी खळे काकांनी एक पूर्ण अल्बम बांधला आणि तो अल्बम इतका गाजला, त्यातली सर्व गीतं इतकी गाजली आणि ती इतकी साधी सोपी सरळ आणि स्वच्छ होती की कुणीही पटकन त्याला गुणगुणू शकेल. अर्थातच सुषमा श्रेष्ठ या मुलीच्या संपूर्ण कारकिर्दीला हा एक खूप मोठा हातभार ठरला. आठवून बघा बरं ते जुनं गाणं, ज्याच्यामध्ये ऍक्च्युली खरोखर आपल्याला पक्ष्यांचं किलबिलणं ऐकू येतं. संगीत सुंदरच आहे, मधले इंटरल्यूड्सही खूप सुंदर आहेत, शब्दही खूप सुंदर आहेत, पण ती किलबिल नुसती शब्दांनी अनुभवायची किंवा विचारात अनुभवायची असं न ठेवता खळे काकांनी तिथे खरोखर एक पक्ष्यांचं किलबिलणं वापरलं सगळ्या संगीताबरोबर. आणि मग ते गाणं तितकं जिवंत झालं नाही तर काय नवल. तर आता तेच किलबिलणं आपल्या परिवारातल्याच गोड अशा आरोही प्रभुदेसाईकडून आपण ऐकूयात. किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळ 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 झरे वाहती, पानो पाणी फुले बहरती, फूल पाखरेवर भिरभिरती. स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलती, किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळ 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 झरे वाहती, पानो पाणी फुले बहरती, फूल पाखरेवर भिरभिरती. स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलती. नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा. नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा. उडो बागडो पडो धडपडो लागत कोणा नाही. स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलती. तिथल्या वेली गाणी गाती, पर्या हासऱ्या येती जाती. तिथल्या वेली गाणी गाती, पर्या हासऱ्या येती जाती. झाडावरती चेंडू लटकती, शेतामधुनी बॅटी. म्हणाल ते सारे होते, उणे न कोठे काही. स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. एक मी गाव पाहिला बाई. गाव पाहिला बाई, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलते, किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळ 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 झरे वाहते, पानो पाणी फुले बहरती, फूल पाखरेवर भिरभिरती. स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. गाव पाहिला बाई, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलते. थँक्यू. बहुतेक संगीतकारांना एक प्रश्न विचारला गेलेला आपण नेहमी ऐकला असेल, तुम्ही काय करता, चाल आधी की शब्द आधी. खळे काका नेहमीच असं म्हणायचे की मला आधी आंगडं टोपडं शिवून नंतर त्या मापाचं मूल शोधत बसणं काही आवडत नाही. आधी मूल असावं आणि मग त्याच्या मापाचे छानसे कपडे शिवावेत. त्याप्रमाणे नेहमीच खळे काकांचा हा आग्रह राहिलाय की आधी गाणं द्या, मग त्यातून चाल आपोआप सापडते. याच एका तत्वापायी त्यांना आलेलं एका हिंदी सिनेमाचं काम सुद्धा त्यांनी नाकारलं. त्या निर्मात्यांनी त्यावेळेला खळे काकांना वेड्यात काढलं, पण खळे काका आपल्या मतावरती ठाम होते. कारण ते म्हणतात शब्द ती चाल घेऊन येतात, ते शब्द मला खुणावतात आणि मग ती चाल आपोआप माझ्या समोर उभी राहते. पण या बाबतीत सांगायचं
तर एका ठिकाणी मात्र मजेशीर किस्सा त्याच बाबतीत वाचनात आलाय. त्यांच्या समोर 4 गीतं आली. ती गीतं गाणार होते प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर. प्रत्येक संगीतकाराची आपली एक अशी काही नजर असते. त्यामुळे त्या 4ही गीतांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या 4ही गीतांचं मीटर हे दादरा या एकाच तालात बसेल असं आहे. मग आता काय करूया बरं? काय करूया हा प्रश्नच नाहीये. खळे काकांच्या सुरांची जादू, त्यांच्या बुद्धीची झेप इतकी विलक्षण होती की त्या 4ही गीतांना अतिशय वेगवेगळ्या ढंगात आणि अतिशय वेगवेगळ्या रूपात आणि प्रत्येकी वेगवेगळ्या तालामध्ये जवळजवळ त्यांनी बसवून अशा पद्धतीने पेश केलं की खुद्द ती गाणं लिहिणाऱ्याला सुद्धा असं वाटलं नाही की हा ताल या गाण्यासाठी अनुरूप नाहीये. ती 4 गाणी होती. धरिला वृथा छंद, जे झपतालामध्ये झालं. काळ देहासी आला खाऊ, जे भजनीमध्ये झालं. आणि फूल ते संपले, हे गीत मात्र त्यांनी दादऱ्यातच ठेवलं. आणि आता आपल्या समोर जे गीत सादर होत आहे ते गीत त्यांनी केरव्यामध्ये बांधलं आणि याही गीताने संपूर्ण तरुणाईला एक छान धडकन दिली. ऐकूया ते गीत आता आपल्या समोर सादर करतायत आपल्या परिवारातील राजेंद्र गलगले. जेव्हा तुझ्या बटांना, जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटांना माझान राहतो मी, माझान राहतो मी, हरवून हा किनारा, जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटांना आभाळ भाळ होते, आभाळ भाळ होते, होती बटाही पक्षी, होती बटाही पक्षी, ओढून जीव घेते, ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी लाटास अंतरीच्या, लाटास अंतरीच्या, नाही मुळी निवारा, जेव्हा तुझ्या बटांना डोळे मिटून घेतो, डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना, छळ हा तरी चुकेना, ही वेल चांदण्यांची, ही वेल चांदण्यांची, ओठावरी झुकेना, देशील का कधी तू, देशील का कधी तू, थोडा तरी इशारा, जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, जेव्हा
तुझ्या बटांना. रसिक हो, खळे काकांवरच्या या कार्यक्रमासाठी थोडासा अभ्यास करताना हे पुस्तक माझ्या समोर आलं. अंतर्यामी सूर गवसला. नावही अगदी खळे काकांच्या स्वभावाला साजेस आहे. अर्थातच असणारच, कारण त्यांच्या चरित्रात्मक हे पुस्तक आहे. तेव्हा त्यांच्या स्वतःच्या मनोगतात खळे काकांनी आपल्या आयुष्याचं एक सूत्र सांगितलंय. फार छान वाक्य आहे ते. त्यांनी असं म्हटलंय की एका रात्री सोबत जाणारे 2 वाटसरू असतात आणि त्यातला एक दुसऱ्याला म्हणतो, रहनुमा, रात कितनी बाकी है? त्यावर दुसरा वाटसरू त्याला उत्तर देतो, दोस्त, रात से रास्ता दराज है. आणि हे सूत्र ठेवून आयुष्यभर खळे काकांनी काम केलंय. परिस्थिती कशीही येवो, काहीही येवो, संगीत करत राहणं हा त्यांचा स्थायी भाव झाला. एक फार सुंदर वाक्य इथे पाडगावकरांनी त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे. गाणारे खळे वेगळे आणि सोसणारे खळे वेगळे. आयुष्यात अनेक संकटांनी, अनेक व्याधींनी त्यांना पूर्णपणे हतबल करण्यापर्यंत नेऊन ठेवलं होतं. पण हा सुरांचा सच्चा अभ्यासू कधी डगमगला नाही आणि त्याने आपलं कामही सोडलं नाही. जेव्हा सोसण्याचा विषय येतो त्यावेळेला अर्थातच गझल समजायला लागते, स्फुरायला लागते. त्यामुळेच गझल हा सुद्धा प्रांत खळे काकांनी फार सुंदररित्या हाताळला आणि त्याही प्रांतातली त्यांची जादूगिरी तितकीच तळपणारी ठरली. अनेक अभिजात संगीत गायकांकडून त्यांनी जसं गाऊन घेतलं तसं अभंगांसोबत वीणा सहस्रबुद्धे या थोर गायिकेकडनं, थोर कलावतीकडनं त्यांनी गझल्स गाऊन घेतल्या काही. आणि त्या इतक्या सुंदर आहेत की त्या फक्त ऐकाव्यात, त्याच्याबद्दल फार विचार अभ्यास करूच नाहीये, कारण ते फार दिव्यच आहे. वीणाताईंबरोबरच्या अल्बमचं नाव होतं भाववीणा आणि त्यातलीच एक अतिशय सुंदर गझल आता आपल्या समोर सादर करणार आहे आपल्यातीलच एक कलाकार जान्हवी गोखले. खुलतात ना सुनी
इतकं जादूभरं संगीत देताना खळे काकांचा संगीत देण्यामागचा विचार काय असेल बरं? ते म्हणतात, संगीत असं असावं एखाद्या गीताला दिलेलं ज्यामध्ये मुखडा आणि अंतरा सुसंवादी असावा. जसं एखादं फुलपाखरू सहज एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातं आणि क्षणात आपल्याही नकळत परत पहिल्या फुलावर केव्हा येतं हे आपल्याला कळतही नाही, तसा सुसंवाद मुखडा आणि अंतरा यामध्ये असावा. म्हणायला सोपं आहे हो, पण खळे काकांचं संगीत ऐकल्यानंतर याची प्रचिती जरी आली तरी ते फुलपाखरू किती चंचल आहे हे आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. आपली ही अवस्था तर त्यांच्या बरोबरच्या समकालीन लोकांना काय त्यांच्या संगीताबद्दल वाटत असेल बघूयात. पु ल म्हणतात, चालींना गीतांचं कुळशील न सोडता विहरायला लावणारं संगीत खळे देतात. बाबूजी म्हणतात, खळ्यांच्या सगळ्याच चाली थक्क करणाऱ्या आहेत. एकाच वेळी आकर्षक, वैचित्र्यपूर्ण आणि बुद्धिमान अशा अनेक प्रकारच्या स्वररचना किंवा हे सर्व गुण एकाच स्वररचनेत बांधून संगीत देण्याचं कौशल्य जे खळेंना साधलं ते मला का बरं साधलं नाही? हृदयनाथ मंगेशकर म्हणतात, रागदारीची योजना कॉर्ड सिस्टीमने करून खळे काका संगीत देतात. पण असं जरी असेल तरी त्यांच्या संगीतात पाश्चात्य संगीताची छाप मात्र जाणवत नाही. एकाच वेळी फुलपाखरू आणि गरुड या दोघांची झेप दाखवणारं संगीत खळे काका देऊ शकतात. तर लताबाई म्हणतात, खळे काकांच्या चाली फार विलक्षण असतात. मुखडा एका स्वरावरनं सुरू होतो आणि अंतऱ्यात सूरच बदलतो आणि आता मुखड्यावर परत कसं येणार म्हणे तो केव्हा मुखडा येतो हे आपल्यालाही कळत नाही. आहे ना विलक्षण? म्हणून ही जादू आज तागायत टिकली आहे. आता इथून पुढची 2 गीतं आपल्याला हीच काहीशी जादू अनुभवायला देणारी आहेत. त्यातलं पहिलं गीत आशा भोसले यांनी अजरामर केलं आहे, तर दुसरं लता मंगेशकरांनी. ऐकूयात पहिलं गीत आपल्याच परिवारातील एक गुणी आणि सुरेल गायिका मधुरा नवघरे हिच्याकडून. पाण्यातले पाहता, पाण्यातले पाहता, प्रतिबिंब हसणारे, प्रतिबिंब हसणारे आले मनात नवखे, आले मनात नवखे, उमलून भाव सारे, पाण्यातले पाहता, प्रतिबिंब हसणारे, प्रतिबिंब हसणारे. माझ्याच लोचनाला, माझ्याच लोचनाला झाले अनोळखी, कळलेन पावले की, कळलेन पावले की, सोडून जाती भूमी, येती कसे फुलून, येती कसे फुलून, अंगावरी शहारे, पाण्यातले पाहता, प्रतिबिंब हसणारे, प्रतिबिंब हसणारे. मज पाहू पाहू
सुखाच्या धन दौलती सुखाच्या उघडून देते दारे पाण्यातली पाहता प्रतिबिंब हसणारे प्रतिबिंब हसणारे आले मनात नवखे आले मनात नवखे उमलून भाव सारे पाण्यातले पाहता प्रतिबिंब हसणारे प्रतिबिंब हसणारे. संगीत आणि सांगीतिक संरचना म्हणजे चाल आणि सांगीतिक संरचना या दोन्हीचा एक उत्कृष्ट नमुना असलेलं एक गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत खळे काकांच्या संपूर्ण कारकिर्दीचा सर्वात वरचा तुरा ठरावं, त्यांच्या संगीतातील मुकुटाचा तुरा ठरावं असं हे गीत आहे. या गीताचं अरेंजिंग ज्यांनी केलं ते अनिल मोहिले म्हणतात, खळ्यांच्या चालींचं नोटेशन करणं हे एक दिव्य वाटतं. आता अनिल मोहिले असं का म्हणतायत, तर अनिल मोहिलेंची ही खासियत होती की चाल ऐकली की दुसऱ्या मिनिटाला ते त्याचं स्वरलेखन करू शकायचे. त्यांना दिव्य वाटेल अशा चाली खळे काकांच्या असायच्या आणि त्यांनी आवर्जून या गीताबद्दल सांगितलेलं आहे की या गीताचं नोटेशन करताना त्यांची प्रचंड तारांबळ उडली होती. लताबाईंबद्दल सांगायचं तर हे गीत गाताना त्यांनी सुरुवातीला नकार दिला होता, कारण त्या खूप व्यस्त होत्या. पण खळे काकांनी आग्रह धरला तेव्हा त्यांनी ते गीत ऐकायला परवानगी दिली आणि गीत ऐकल्या ऐकल्या ताबडतोब खळे काकांना हव्या तेवढ्या कालावधीत ते गाणं पूर्ण करून देण्याचं वचनही दिलं आणि ते गाणं पूर्णही केलं. शिवाय त्यांना ते गाणं एवढं आवडलं की त्यांनी त्या गीताचं मानधनही घेतलं नाही. आणि या गीताचे गीतकार गदिमा हे गीत पूर्ण जगभरात गाजत असताना गदिमांनी एकदा खळे काकांना घरी बोलवलं आणि सांगितलं, अरे हे तुझं गाणं फार गाजतंय असं मी ऐकलं, जरा मला म्हणून दाखवतोस का? खळे काकांनी आनंदाने मान्यता दिली आणि गदिमांनी अनेक वेळेला त्याच बैठकीत खळे काकांकडनं हे गीत परत 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 ऐकून घेतलं आणि एक प्रश्न विचारला, खरं सांग मला, तू कविता करतोस ना? खळे काका म्हणाले, गदिमा नाही, मी कवी नाही, पण परमेश्वराच्या कृपेने मला कविता समजते. त्यावेळी गदिमा म्हणाले, तुला कसं रे बरोबर कळलं मला या गीतातून काय सांगायचं होतं? आज या देहाला तू रडवलंस. इतक्या उच्चतेचं इतकं विलक्षण गीत खळे काकांनी आपल्याला ऐकायचं भाग्य दिलं. हे खरंच आपल्यासाठी आनंदाचं आहे. तेव्हा आता उशीर न करता आपण या गीताचा आस्वाद घेऊयात. हे गीत आपल्या समोर सादर करतायत आपल्या रंगगंध परिवारातील शिल्पा कोरांदे. याची म्हणानो परत फिरा रे, याची म्हणानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या झाल्या तिन्ही सा
कोलाहल तुमचा उरकन होतो आमच्या कधी कामाचा या बाळानो या रे लवकर वाटा अंधारल्या या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या जाहल्या. कुठेतरी वाचनात आलं होतं पूर्वी, ताल शिकवता येतो पण लय उपजत असावी लागते. का बरं मी सांगतोय तुम्हाला हे? त्याचं महत्वाचं कारण, ताल योजना हा खळे काकांच्या जादूभऱ्या संगीताचा प्राण होता. स्वरांना तालाचं बंधन असलंच पाहिजे असतं, परंतु ते बंधनही किती नजाकतपूर्ण असेल याचा आनंद आणि याचा अभ्यास करण्याची सोय खळे काकांनी अनेक गीतांमधून आपल्यासाठी करून ठेवली. अभंग तुकयाचे मधले अभंग घ्या किंवा त्यांची इतर काही भक्तिगीतं, भावगीतं घ्या. ज्या गायकाला किंवा गायिकेला थोडाफार तालाचा अंदाज येतो आणि तो खळे काकांची गाणी गायला बघतो, त्यावेळेला सुरुवातीला प्रचंड तारांबळ उडते. आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. कारण खळे काकांची ताल योजना काहीतरी विलक्षण आणि वेगळी असायची. बहुतेक वेळेला, बहुतेक गाण्यांमध्ये त्यांनी हे वापरलेलं आहे, ज्याच्यामध्ये सम पडून गेल्यानंतर गायला सुरुवात होते. आणि हे फक्त त्या ओळीपुरतं न राहता संपूर्ण गीतभर तशाच पद्धतीने बांधलेलं असतं ते गीत. आणि मध्ये मध्ये कधीतरी अचानक अवखळपणाने समेचं दर्शन नजाकतीने खळे काका घडवतात. हे समजून गायचं असेल तर उपजत असेल लय तरच शक्य होतं. हा माझा अनुभव मी इथे अगदी आवर्जून नमूद करू इच्छितो. आणि म्हणूनच असं एक गीत आता मी आपल्या समोर या कार्यक्रमात सादर करणार आहे. याही गीताचं वैशिष्ट्य असं आहे की हे गीत गायला पुन्हा एक अत्युच्च असा अभिजात संगीत गायक खळे काकांनी निवडला. वसंतराव देशपांडे अत्यंत लयीचं, तानेचं गायन किंवा ज्यांची गायकी होती अशा गायकाकडनं अत्यंत शांत आणि भावविभोर असं गीत इतक्या सुंदर पद्धतीने गाऊन घ्यायचं तर सुरांच्या, तालाच्या आणि संगीताच्या त्या विशिष्ट जादूचा स्पर्शच झालेला असला पाहिजे त्या संगीतकाराला. तर ऐकूयात हे अतिशय आपल्या सर्वांचं लाडकं असं गीत, बगळ्यांची माळ फुले. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, छेडिती पानात बीन थेंब पावसाचे, पावसाचे छेडिती पानात बीन
पावसाचे ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे मन कवडा मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात तू गेलीस तोडून ती तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे फडफडणे पंखांचे फडफडणे पंखांचे शुभ्र पुरे मागे शुभ्र पुरे मागे सलते ती तडफडका कधी तुझ्या उरात बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात भेट आपुली स्मरशी काय तू मनात बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात. भावसंगीत आणि अभिजात संगीत या दोन्हीचा अतिशय विलक्षण आणि सुंदर असा संगम ज्या कुणी संगीतकारांनी साधला त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मराठी भावसंगीताच्या बाबतीत दोन नावं आठवतात. एक पंडित जितेंद्र अभिषेकी आणि दुसरे श्रीनिवास खळे, पंडित श्रीनिवास खळे. खळे काकांनी अनेक प्रकारच्या नाटिकांना नाटकांना संगीत दिलं, पार्श्वसंगीतही दिलं आणि उत्तमोत्तम रचना करताना नाट्यसंगीत हा विषय सुद्धा त्यांनी फार सुंदर रीतीने हाताळला. जसं अभिषेकी बुवांच्या उत्तमोत्तम संगीत नाटकातील रचना आपल्याला माहिती आहेत, त्याच धाटणीच्या त्याच तोडीच्या काही ठराविक संगीत रचना खळे काकांच्याही आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाहीत, नाही का? बकुळ पंडित म्हणजेच पूर्वाश्रमीच्या अलकनंदा वाडेकर या गुणी गायिकेकडनं या दोन्ही संगीतकारांनी छान गाणी गाऊन घेतली. आता त्यातलंच एक गीत, एक नाट्यगीत आपल्या समोर सादर होणार आहे आणि मौका भी और दस्तूर भी असं म्हणायला हरकत नाही, कारण कार्यक्रम आपला कोजागरीच्या निमित्ताने आहे. त्यामुळे कोजागरीच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये हे गीत असलंच पाहिजे, नाही का? तर एक छानसं नाट्यगीत आता आपण ऐकूया आपल्याच परिवारातील जान्हवी गोखले यांच्याकडून, उगवला चंद्र पुनवेचा. उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतीचा, उगवला
दिशा कशा खुलल्या दाही 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 दिशा खुलल्या वनी वनी कुमुदिनी फुलल्या वनी वनी कुमुदिनी फुलल्या वनी वनी कुमुदिनी फुलल्या नववधू अधिरमणी जाहल्या नववधू अधिरमणी जाहल्या प्रणय रसहा चहूकडे पसरला प्रीतीचा उगवला चंद्र पुनवेचा 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 चंद्र पुनवेचा चंद्र पुनवेचा जादू अशी घडेही या पंडित श्रीनिवास खळे यांच्या जादूभऱ्या संगीताला समर्पित कार्यक्रमात श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्रीनिवास खळ्यांच्या त्या नितांत सुंदर गीताची. खळे काकांचं संगीत या गीताशिवाय अपूर्णच राहिलं असतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. हे जे पुस्तक इथे आपल्याला दिसतंय चरित्रात्मक, ज्याचं नाव आहे अंतर्यामी सूर गवसला, ही ओळ, हे शब्द ज्या गीतात आहे ते गीत तुम्हा आम्हा सर्वांचंच लाडकं असं श्रावणात घननिळा बरसला. काही गीतं अशी असतात ना की त्याच्याबद्दल बोलायचं ठरवलं तर खूप बोलण्यासारखं असतं, पण ती गीतं ऐकल्यानंतर आपल्याला कुठेतरी त्या शब्दा वाचून असलेल्या भाषेचा स्पर्श होतो की काय असं जाणवून जातं आणि बोलावंसच वाटत नाही. फक्त त्या सुरांमध्ये, त्या शब्दांमध्ये न्हात राहावं असं वाटतं. तसं हे गीत आहे. या गीताचं सगळंच विलक्षण आहे. या गीताचे शब्द विलक्षण आहेत, चाल विलक्षण आहे, गायलं विलक्षण गेलं आहे, याचं अरेंजिंगही विलक्षण आहे, या गीताचा फीलही फार विलक्षण आहे. या गीतासाठी जे मॉड्युलेशन लताबाईंनी गाताना वापरलं आहे तेही विलक्षण आहे. सगळंच विलक्षण आहे. अहो, इतकंच काय, या गीताच्या निर्मितीची कथाही विलक्षण आहे. प्रवासामध्ये वेगवेगळ्या 5 दिवशी या गीताचा जन्म झालाय आणि ज्या ठिकाणी जन्म झाला तिथून पुढचं स्टेशन येईपर्यंत, लोकलच्या प्रवासाबद्दल बोलतोय मी, ज्या स्टेशन पर्यंत जायचं आहे किंवा ज्या स्टेशन पाशी या गीताच्या शब्दाची निर्मिती झाली तिथून पुढच्या स्टेशनला पोहोचेपर्यंत त्या शब्दांसाठी चाल तयार झाली आहे. हा प्रवास 5 वेगवेगळ्या दिवशी घडला, त्यामुळे ध्रुवपदाची चाल वेगळी आणि 4ही कडव्यांची चाल पुन्हा एकदा वेगळी. पण जसं खळे काका म्हणतात ना, फुलपाखरा इतकं सहज विहरण सुरांचं, आणि तेही नितांत सुंदर अशा शब्दांचं बोट धरून, आणि मग घडणारा भावाविष्कार, स्वराविष्कार अर्थातच शब्दातीतच असणार आहे. त्यामुळे या गीताबद्दल मला असं वाटतं, एकच गोष्ट सांगतो, गीत लता दीदींना खूप आवडलं. त्या खूप तयारीने रेकॉर्डिंगला उभ्याही राहिल्या, पण पहिला टेक ओके झाल्यानंतरही त्यांना स्वतःला समाधान झालं नाही. त्यांनी खळे काकांकडे पाहिलं. खळे काका फक्त मंद हसले, काही बोलले नाहीत.
इतक्या मोठ्या गायिकेला परत गा असं कसं सांगायचं, इतका साधेपणा खळे काकांनी आयुष्यभर जपला. तेव्हा लता दिदीच म्हणाल्या, अहो बोला खळे, तुमच्या मनासारखं आलं नाहीये समजताय मला, पुन्हा करूयात. आणि पुन्हा हे गीत रेकॉर्ड झालं आणि मग त्याने केवळ इतिहास घडवला आणि आयुष्यभर आपल्या सर्वांना त्या श्रावणातल्या निळ्या घनाच्या बरसातीत न्हात राहायची व्यवस्था केली. आता हे गीत आपल्या समोर सादर करताय आपल्याच परिवारातील गुणी सुरेल गायिका तन्वी सांगलीकर. श्रावणात घननिळा बरसला, श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा उलगडला, झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा, श्रावणात घननिळा बरसला. जागून ज्याची वाट पाहिली ते सुखाले दारी, जागून ज्याची वाट पाहिली ते सुखाले दारी, जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी, जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी, माझ्याही ओठावर आले, माझ्याही ओठावर आले, नाव तुझेच उदारा, श्रावणात घननिळा बरसला. रंगाच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी, रंगाच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी, निळ्या रेशमी पाण्यावरती थेंब बावरी नक्षी, गतजन्मीची ओळख सांगत, गतजन्मीची ओळख सांगत, आला गंधित वारा, श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा उलगडला, झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा, श्रावणात घननिळा बरसला. पंडित श्रीनिवास खळे यांचं चरित्र आपल्या समोर ठेवणारं हे पुस्तक अंतर्यामी सूर गवसला ज्यांनी लिहिलं ते दत्ता मारुलकर खळे काकांबद्दल म्हणतात, प्रतिभेचं दैवदत्त लेणं घेऊन जन्मलेलं एक सांगीतिक लोभस व्यक्तिमत्व. काय सुंदर विशेषणं वापरली आहेत नाही. पण खळे काका असेच होते, अतिशय मृदुभाषी, अतिशय कोमल मनाचे, अतिशय साधे, अतिशय निष्पाप.
मातृत्व त्यांच्यामध्ये बहुतेक असणारच. म्हणून त्यांनी सुरांना, शब्दांना इतक्या ममतेने कुरवाळलं, इतक्या छान पद्धतीने वाढवलं, जोपासलं. तर मग त्यांच्याकडनं एखादी छान अशी अंगाई होणार नाही का? अर्थातच. खळे काकांनी आपल्या सर्वांना दिलेली अंगाई फार विलक्षण आहे. लता दिदींनी त्या चालीचं सोनं केलंय. त्या चालीच्या वैशिष्ट्यांबद्दल पुन्हा एकदा बोलायचं झालं तर रूपक तालामध्ये अंगाई हा विषय खळे काकांसारख्या प्रतिभावंत कलाकारालाच सुचू शकतो आणि तो त्यांनाच इतक्या छान पद्धतीने मांडता येईल की कुठेही त्यात अडकले पण नाही, कुठेही काहीही खटकणं नाही. इतकी छान, बाळाला छान सहज झोपवू शकेल अशी अंगाई ते निर्माण करू शकले. चालीबद्दल काय बोलायचं झालं तर सुरुवातीला गोंजारणं, मग थोडंसं हा झोपला, तो झोपला, आता तूही झोप असं ममतेने थोडंसं समजावणं आणि शेवटी बाळ झोपत नाहीये म्हटल्यानंतर आता फटका पाहिजे का, अशा सुराचाही भास देणारी ही सुंदरशी अंगाई आहे जी आता आपल्या समोर सादर होतीये आपल्याच परिवारातील सौभाग्यवती माधवी तळणीकर यांच्या सुरातून. मीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे, नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. शांत हे आभाळ सारे, शांत हे आभाळ सारे, शांत तारे, शांत वारे, शांत तारे, शांत वारे, या झऱ्याचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. झोपल्या गोठ्यात गाई, सादमा पडसाद नाही. झोपल्या गोठ्यात गाई, सादमा पडसाद नाही. पाखरांचा गलबलाही बंद झाला, बंद झाला रे. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. नीज रे आनंद कंदा, नीज रे माझ्या मुकुंदा, नीज रे आनंद कंदा, नीज रे माझ्या मुकुंदा. आवरिया घागऱ्यांच्या छंद ताला, छंद ताला रे. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे.
आपल्या मराठी भावसंगीतात एक गीत प्रकार असा आहे की जो हरेक संगीतकारांनी हाताळला आणि त्याच्या त्या प्रत्येक कलाकृतीवर त्याच्या चाहत्यांनी खूप प्रेमही केलं. अर्थातच मी बोलतोय महाराष्ट्राची लावण्यवती लावणी. खळे काकांनी एक फार सुंदर लावणी आपल्याला दिली, पण त्या लावणीची जन्मकथा मात्र काहीशी चमत्कारिक आहे. मोरारजी देसाई कुठल्याशा कार्यक्रमासाठी मुंबईला यायचे होते आणि आपल्या महाराष्ट्राची शान म्हणून त्यांच्या समोर एक लावणी सादर व्हायची होती आणि तीही नवीन लावणी. शब्द होते राजा बढेंचे आणि त्याचं संगीत करणार होते शंकरराव कुलकर्णी आणि गाणार होत्या कुमुदिनी पेडणेकर. का कुणास ठाऊक राजा बढेंना कसलीशी कुणकुण लागली असावी किंवा काहीतरी अस्वस्थता असावी, आतला आवाज असावा. त्या दिवशी खळे काकांना त्यांनी बराच वेळ आधी कार्यक्रमाच्या इथे बोलवून ठेवलं, कारण काहीही न सांगता. बराच वेळ झाला तरी काहीच काम सांगितलं जात नाही म्हटल्यानंतर खळे काका अस्वस्थ होऊन राजा बढेंना विचारायला गेले की मला का बसवून ठेवलंय तुम्ही इथे, काही काम असेल तर सांगा. राजा बढे म्हणाले थांब थोडा वेळ. आणि आता कार्यक्रमाची वेळ जवळ येत चालली तरी शंकरराव कुलकर्णी काही कारणाने आले नाहीत किंवा येऊ शकले नाहीत आणि आता फजिती व्हायची वेळ आली. त्यावेळेला मात्र राजा बढेंनी सांगितलं की ही बघ, ही लावणी ही तुला आता इथे संगीतबद्ध करायची आहे, इथे गायिकेला शिकवायची आणि ती लगेच सादर होणार आहे. खळे काका अस्वस्थ झाले. अहो, इतका वेळ बसवून ठेवलं तेव्हा काम तरी केलं असतं. राजा बढे म्हणाले लाग कामाला. आणि खरंच खळे काका कामाला लागले. चाल करता करता त्यांनी गायिकेला शिकवली. कुमुदिनीबाईंनी ती सादरही केली, वाहवाही सुद्धा मिळवली गेली. पण नाव मात्र संगीतकार म्हणून शंकरराव कुलकर्णींचं आलं. असं झाल्या प्रकाराकडे श्रीनिवास खळ्यांनी दुर्लक्ष केलं. पण नंतर तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्य की तीच लावणी सुलोचनाबाई चव्हाण यांच्या आवाजामध्ये ध्वनिमुद्रित झाली आणि आजही एक सुंदर लावणी म्हणून आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तीच लावणी आता आपल्या समोर सादर करतेय चारुल पाटील. कळीदार कळीदार कपुरी पान, कळीदार कपुरी पान, कोवळ छान केशरी चुना, कळीदार कपुरी पान, कोवळ छान केशरी चुना, रंगला काठ केवढा, रंगला काठ केवढा, वरखाचा विडा घ्या हो मन रमण, घ्या हो मन रमण, कळीदार बारीक सुपारी निमचिकनी घालून, बारीक सुपारी निमचिकनी घालून, जाय पत्री वेलची लवंग वर दाबून, जाय पत्री वेलची लवंग वर दाबून, बांधले तसे या कुडीत पंचा प्राण, बांधले तसे या कुडीत पंचा प्राण, घ्या रंगत करी मर्दुनी, घ्या रंगत करी मर्दुनी, चतुर्दश गुणी सख्या सजना, सख्या सजना, सख्या सजना, कळीदार कळीदार कपुरी पान, कोवळ छान केशरी चुना, कळीदार कमरेचा झुलता झोक, हो कमरेचा झुलता झोक, नूर बिन थोक उरी मावेना, उरी मावेना, काजळी नजरची नमिनी चांदणी, रैना चांदणी, रैना चांदणी, रैना छेडिता लालडे मुलाम, छेडिता लालडे मुलाम, तुमचे गुलाम झाले सजना, हो झाले सजना, पायी पैंजण क्षुण्णक चैना, कळीदार
कळीदार कपुरी पान कोवळा छान केशरी चुना रंगला काथ केव्हळा वरखाचा विडा घ्या हो मन रमण घ्या हो मना रमण कळीदार श्रोते हो, होता होता ही जादू अनुभवता अनुभवता आपण शेवटाकडे येत चाललो आहोत. आता फक्त शेवटची 2 गीत बाकी आहेत. जसं इतर सर्व गीत प्रकार खळे काकांनी फार सुंदर हाताळले, तसाच देशभक्ती हाही विषय त्यांच्या जादूभऱ्या संगीतातून सुटला नाही. कुठलंही गीत तयार करताना त्याचे गीतकार कोण आहेत आणि ते गीत कसं आहे हे पाहून ते कामाला लागायचे. पण कामाला लागताना सर्वात आधी गायक कोण आहे हे ठरायचं. मग तो गायक कुठल्या स्वरपट्टीत गाणार आहे ते ठरायचं आणि मग चाल बांधायला सुरुवात व्हायची. ही पद्धत खळे काकांची होती. त्यामुळेच जे गीत ज्या गायकासाठी बनवलं गेलं ते त्याच गायकाच्या आवाजात रेकॉर्डही झालं. जर गायक अवेलेबल नसेल तर ती गाणी रेकॉर्डच झाली नाहीत. अशी किती गीतं खळे काकांची अज्ञातच राहिली आहेत. आपण त्याकडे दुर्लक्ष करूयात. जी गीतं आपल्याला ज्ञात आहेत त्याची जादू अनुभवूयात. तर देशभक्तीपर गीताबद्दल बोलायचं तर त्या काळी शाहीर साबळेंचं नाव सर्वश्रुत होतं, जे आजही आहे. आणि त्याच शाहीर साबळेंना घेऊन फार छान असं देशभक्तीपर गीत खळे काकांनी आपल्याला दिलं. जे गीत आता आपल्या समोर आपल्या परिवारातील सुरेल गायक राजेंद्र गलगले सादर करणार आहेत. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया, भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो. शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा.
गरजा महाराष्ट्र माझा. श्रोते हो, पंडित श्रीनिवास खळे यांच्या संगीताची जादू आपण गेला बराच वेळ अनुभवतो आहोत. आता आपण शेवटच्या गीताकडे आलो आहोत आणि ही जादू कशी कशी घडत गेली याचे काही निवडक नमुने आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न मी केला. ही जादू घडण्यासाठी बरेचदा एक पहिली भेट पुरते असं म्हटलं जातं आणि त्या पहिल्या भेटीत काहीतरी विलक्षण घडतं जे भेट होणाऱ्या दोघांनाही जाणवतं. पण मी इथे तुम्हाला एक वेगळी भेट मुद्दामून सांगू इच्छितो, ज्या भेटीत मला खूप मिळालं. ती जादू तिथं मला स्पर्शली. खळे काकांवर तुमच्यासारखं माझं खूप प्रेम आहे, त्यांच्या चालीवर आहे, पण हे आवर्जून सांगतो की खळे काकांवरही आहे. आणि त्याचं मोठं कारण आहे की हे एक भाग्य परमेश्वराने माझ्या नशिबात लिहून ठेवलं होतं की खळे काकांना याची देही याची डोळा मी बघावं, त्यांच्याशी बोलावं आणि त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वादही घ्यावा. निमित्त असं होतं, माझा एक मित्र जीवन धर्माधिकारी याने माझ्यासाठी श्रीमद आद्य शंकराचार्य लिखित 2 स्तोत्र संगीतबद्ध केली होती, संस्कृत स्तोत्र. एक होतं गुरुवष्टकम आणि एक पांडुरंगाष्टकम. त्याचं आम्ही ध्वनिमुद्रण केलं इथे पुण्यात आणि त्या कॅसेटच्या उद्घाटनासाठी म्हणून विचारायला, आमंत्रण करायला आणि आशीर्वाद घ्यायला आम्ही दोघे मुंबईला खळे काकांच्या घरी पोहोचलो. खरंच सांगतो, जे काही या पुस्तकात मी वाचलंय ते तेव्हा मला माहिती नव्हतं, पण खळे काकांना पाहता क्षणी आपल्या जवळचे लाडके आजोबा आपल्याला भेटले अशीच भावना पहिल्यांदा दाटून आली. हसत मुखाने त्यांनी स्वागत केलं, बसवलं, कसे आलात वगैरे विचारलं आणि बाकी काही करायच्या आधी म्हणाले, आधी गाणं ऐकवा. मग दोन्ही स्तोत्र जीवननी त्यांना ऐकवली. संपूर्ण स्तोत्र, दोन्ही स्तोत्र अशा पोजमध्ये शांत बसून त्यांनी ऐकले. संपूर्ण नंतर म्हणाले, परत लाव. परत लावल्यानंतरही पुन्हा तेच अतिशय मनापासून त्यांनी ते ऐकले. आम्ही दोघंही नवीनच होतो, लहान होतो, पण कुठेही ते मोठे असल्याचा, अनुभवी असल्याचा काहीही आव त्यांच्या बोलण्या वागण्यात, हातवाऱ्यात कुठेही जाणवला नाही. तोंड भरून कौतुक केलं आणि प्रेमाने खूप आशीर्वाद दिला. छान केलंय तुम्ही दोघांनी, असेच छान काम करत राहा. संस्कृत गाता येणं आणि त्याला चाल करता येणं सोपं नाही बरं. त्यामुळे परमेश्वराने तुम्हाला काहीतरी वेगळं दिलंय, ते जपा, सांभाळा असा आशीर्वाद दिला. इतरही अनेक गोष्टी, इतर गप्पा झाल्या, छान छान त्यांनी काही किस्से सांगितले. पण त्यांची ती मुद्रा, त्यांच्या स्वरातलं ते मार्दव, त्यांच्या स्वभावातला तो गोडवा तेवढाच काय तो माझ्या लक्षात राहिला. त्यानंतर यथावकाश त्या कॅसेटच्या उद्घाटनासाठी ते पुण्यात आले. तिथे परत त्यांच्या समोर ती दोन्ही स्तोत्र लाईव्ह गायचा मला मान मिळाला असंच मी म्हणेन. कुठल्याही ऋषितुल्य व्यक्तिमत्वासमोर आपली कला सादर करणं कुठल्याही गायकासाठी सन्मानच ठरावा आणि तो मिळण्या इतका भाग्यवान परमेश्वराने मला बनवलं हे माझं नशीब. त्यामुळेच त्यांच्या बरोबरच्या त्या पहिल्या आणि शेवटच्याच भेटीचा सुगंध आयुष्यभर माझ्या मनात तसाच जपून मी ठेवणार आहे. आणि आपल्या सर्वांनाही विनंती करतो की त्यांच्या संगीताचा हा गोडवा
आयुष्यभर आपल्या मनात जपून ठेवूयात. त्यांची गाणी आठवत घोळवत सतत राहू आणि त्यांना सतत स्मरणात ठेवू आणि वंदन करत राहू. त्यांच्याच पहिलीच भेट झाली पण ओढही युगांची, जादू अशी घडेही या दोन लोचनांची. या नितांत सुंदर आणि शांत करणाऱ्या गीतांनी कोजागरी पौर्णिमेनिमित्त घडवून आणलेल्या या सुरेल कार्यक्रमाचा शेवट आपण करणार आहोत. डॉक्टर मुकुंद करंबेळकर, अशोक अडावतकर आणि रंगगंधचे इतर सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सहकलाकार या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचेही आभार मानतो. काही लहान तोंडी मोठे घास झाले असतील, काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व, लोभ असावा. पहिलीच भेट झाली, पहिलीच भेट झाली, पण पोढ ही युगांची, जादू अशी घडे, जादू अशी घडे. या दोन लोचनांची, जादू अशी घडे. पहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा. पहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा. स्वप्नात गुंग झाली, झाली पणात राधा. माझी न राहिलेली, माझी न राहिलेली. किमया अशी कुणाची, जादू अशी घडेही, जादू अशी घडेही. या दोन लोचनांची, जादू अशी घडेही. डोळे मिटून घेता, दिसतेस तू समोर. डोळे मिटून घेता, दिसतेस तू समोर. फुलवून पंख स्वप्नी, अन नाचतात मोर. फुलवून पंख स्वप्नी, अन नाचतात मोर. झाली फुले सुगंधी, झाली फुले सुगंधी. माझ्याही भावनांची, जादू अशी घडे, जादू अशी घडे. या दोन लोचनांची, जादू अशी घडे. पहिलीच भेट झाली, पहिलीच भेट झाली, पण पोढ ही युगांची, जादू अशी घडे, जादू अशी घडे. या दोन लोचनांची, जादू अशी